नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत. बऱ्याच लोकांना मुळ्याची भाजी केल्यानंतर आवडत नाही, म्हणून अशा लोकांसाठी आज आपण मुळ्याचा असा एक वेगळा प्रकार बघणार आहे. त्यासाठी हा मी एक कोवळा बघून मुळा घेतलेला आहे. त्याची पहिल्यांदा आपण ही साल काढून घेऊया. स्वच्छ धुवून कटरमध्ये बारीक करून घेणार आहे. मुळा हा किसून घेतला तरी चालतो, पण किसलेल्या मुळ्याला पाणी सुटतं, म्हणून आपण हा कटरवरच बारीक करून घ्यायचा आहे. असा हा मुळा आपण कटरवर बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकायला ही 2 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ मी 4 तासापूर्वी भिजवून ठेवलेली. बघा ती नखानं मोडते, म्हणजे किती छान भिजलेली आहे. ही भिजवलेली डाळ आपण मिक्सर चालू बंद करत जाडसर वाटून घ्यायचे. अशी ही जाडसर वाटलेली डाळ आपण आता ह्या मुळ्यामध्ये मिक्स करून घेऊया. ही अशी सगळी डाळ मी आता ह्या मुळ्यावर काढून घेते. अशी सगळी डाळ काढून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ, आता टाकूया ही अर्धा चमचा साखर, ही बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर आणि ही पावलिंबूची फोड आता त्यामध्ये पिळून घ्यायचे. आणि आता हे एकसारखं मिसळून घेऊया. हे आता एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर ह्यावर आपण आता फोडणी टाकून घ्यायचे. ती फोडणी आपण आता तयार करून घेऊया. बघा आता फोडणीसाठी ठेवलेला पॅन आपला गरम झालेला आहे. त्यात आता हे साधारण 1 चमचा तेल मी टाकून घेतलेलं आहे. तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये टाकूया ही अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्या. आता टाकूया हे अर्धा चमचा जिरे, हा छोटा अर्धा चमचा हिंग. आता हा गॅस मी बंद करून घेते आणि त्यामध्ये टाकूया हे 6-7 कढीपत्त्याची पानं, ही 1 हिरवी मिरची अशी पातळ बारीक लांबट चिरून घेतलेली आहे, आणि 1 ही लाल मिरची, ही ओली लाल मिरची मी घेतली. हे थोडं आपण परतून घेऊया. फोडणी खमंग असणं खूपच गरजेचं आहे. फोडणी जर आपली खमंग चांगली झाली तर पदार्थ दिसण्याबरोबर चवीला पण छान होतो, म्हणून ही फोडणी आपण चांगली परतून घ्यायची आहे. आता गॅस मी सुरू करून घेतला आहे आणि ही फोडणी आपण चांगली परतूया. बघा फोडणीचा खमंग वास कसा छान सुटलेला आहे. आता हा गॅस बंद करूया आणि ही गरमागरम फोडणी आपण मुळ्यावर टाकून घेऊया. आणि हे आता एकसारखं मिसळूया. बघा मैत्रिणींनो, अशी ही आपली खमंग मुळ्याची रेसिपी तयार झाली आहे. बऱ्याच ठिकाणी ह्या खमंग मुळ्याला मुळ्याची कोशिंबीर म्हणतात, मुळ्याचा चटका म्हणतात. तुमच्या भागात ह्या रेसिपीला काय म्हणतात मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. असा हा आपला खमंग मुळा तयार झाला आहे. ताटाच्या डाव्या बाजूचा असून ही उजवी बाजू समृद्ध करणारी अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. घरचंच खा, निरोगी राहा. धन्यवाद.